गणगण गणात बोधेच्या गजरात श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वाढोणा या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले। गजानन महाराजांची पालखी मजल दरमजल करत या पालखीचे हिंगोली जिल्ह्यात 3 मुक्काम झाले। पहिला सेनगाव, दुसरा दिग्रस करहाळे, तिसरा जवळा बाजार या ठिकाणी, त्यानंतर बाराशिव हनुमान या ठिकाणी पालखीतील वारकऱ्यांनी चहा फराळ पाणी घेतल्यानंतर हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंडेश्वर येथील गजानन महाराज मंदिर परिसरात पालखीत सहभागी झालेल्या भाविक भक्तांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्वच भाविक गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुंडेश्वर येथील पालखी स्वागताची 50 वर्षांची परंपरा असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले। त्यानंतर पालखी आडगाव, हट्टा, झिरो भाटा करत परभणी जिल्ह्यात रवाना झाली। या पालखीचे 56वे वर्ष असून या पालखी सोहळ्यात 700 वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत टाळ मृदुंगाच्या निनादात सहभागी झाले। ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी पालखीचे भाविक भक्त मंडळी मोठ्या उत्साहात स्वागत करताना दिसून आले। गजानन महाराजांच्या पालखीच्या बंदोबस्तासाठी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचे दिसून आले। आज या ठिकाणी जवळपास 50 वर्षे होऊन गेले की हे गजानन महाराजांच्या पालखीचं सर्व गावकऱ्यातर्फे जे प्रसाद स्वरूपी अन्नदानाच्या संदर्भाने स्वागत करण्यात येते। केवळ गावातलेच समजा या ठिकाणी भक्त लोक येत नाहीत, तर पंचक्रोशीतले भक्त या ठिकाणी येतात। जसं करंजी, वडक, प्रत्येक ठिकाणचे कार्य या ठिकाणी दर्शनाकरता येतात। आणि प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।